भ्रष्टाचारी नेत्यांचा गर्दन काळ म्हणजे टीम गब्बर. रविराज साबळे यांचं जे मेन अकाउंट आहे ना ते सस्पेंड करण्यात आलेलं आहे. पण रविराज साबळे यांना घंटा फरक पडत नाही, कारण रविराज साबळे यांना माहितीच होतं ज्या पद्धतीनं आपण गोरगरिबांचे प्रश्न मांडतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय, हे सरकारला नाही आवडणार आहे आणि एक ना एक दिवस आपलं अकाउंट सस्पेंड होणारच आहे हे रविराज साबळे यांना पहिलंच माहित होतं. म्हणून त्यांनी एक टीम उदयास आणली आणि त्या टीमला नाव दिलं टीम गब्बर. आणि आज शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी टीम गब्बर काम करतीये. ज्या पद्धतीनं करतीये ना, टीम गब्बर आली रे. नुसतं जरी म्हणलं ना, भ्रष्टाचारी नेत्याला, आमदार, खासदार ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत गोरगरिबांचा पैसा लुबाडलाय आणि स्वतःची घरं भरलीत ना, त्यांना पळता भई होते. कारण टीम गब्बर काम करतीये, सर्वसामान्य जनतेसाठी, गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. टीम गब्बरचा दणका आतापर्यंत ज्यांना ज्यांना भेटलाय ना त्यांना चांगल्यानंच माहितीये. रविराज साबळे यांनी जी टीम उभा केली आहे, टीम गब्बर, त्यांचा जर दणका बसला ना एकदा, चांगले चांगले भ्रष्टाचारी नीट होतात हे त्यांना जाऊन एकदा विचारा. आणि अजूनही जे भ्रष्टाचार करतात, गोरगरिबांचा पैसा लुबाडतायत ना, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की रविराज साबळे यांचं मेन अकाउंट सस्पेंड झालंय, त्यांनी जो मोठा परिवार जोडला होता 20 लाखापेक्षा जास्त, आता तो राहिला नाही, मग आता काय रविराज साबळे संपला, हा तुमचा गैरसमज डोक्यातला बाजूला काढून फेका. रविराज साबळे कधी संपत नसतो आणि संपणारही नाही. कारण रविराज साबळे यांनी शेतकऱ्यांच्या मनावर राज्य केलंय. शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं रविराज साबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. त्यामुळे टीम गब्बरचा दणका हा आहे ना, हा 100% तुम्हाला एक ना एक दिवस भेटणारच आहे. शेतकऱ्यांच्या पोरा हो, टीम गब्बर या अकाउंटला सगळ्यांनी फॉलो करा. रविराज साबळे यांना ताकद द्या, त्यांच्या पाठीशी पुन्हा एकदा नव्यानं उभा राहा, त्यांना नव्यानं सुरुवात करायची आहे. कारण आता सरकार घाबरलंय असं म्हणायला हरकत नाहीये. एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा म्हणजे रविराज साबळे आणि त्याला एवढं घाबरतात मंत्री, आमदार, खासदार. अरे लाज वाटायला पाहिजे. खरंच टीम गब्बरचं मनापासून कौतुक.